लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना पराभूत करून विजय शिवतारे यांना त्यांचा राजकीय सूड उगवायचा आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे। याविषयीचे विश्लेषण करणारा हिंदुस्तान पोस्टचा हा वृत्तांत। 1 लाख मतांच्या जोरावर विजय शिवतारे करू शकतात सुनेत्रा पवारांचा पराभव। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आहे। याला कारण इथे पवार कुटुंबातीलच नणंद आणि भावजय यांच्यात होणारी थेट लढत। यंदा खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे, परंतु मध्येच एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांचे उट्टे काढण्यासाठी बारामती लोकसभा लढवण्याची घोषणा केली, ज्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होणार का असे चित्र निर्माण झाले आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवतारे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। मी जरी माघार घेतली तरी अजित पवार विजयी होणार नाहीत, असे शिवतारे म्हणाले आहेत। विजय शिवतारे हे त्यांच्याकडील 1 लाख मतांच्या जोरावर अजित पवारांना आव्हान देत आहेत का, यावर आपण थोडा प्रकाश टाकू। 2014च्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना 82,339 मते मिळाली होती। 2019 मध्ये त्यांना 99,309 मते मिळाली होती। याचा अर्थ विजय शिवतारे यांच्याकडे 1 लाख हक्काची मते आहेत। आता बारामती लोकसभा निवडणुकीचा इतिहास बघूया। 2014च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांना 5,21,562 मते मिळाली। त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव जानकर यांना 4,51,843 मते मिळाली होती। 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांना 6,86,714 मते मिळाली होती, तर कांचन कुल यांना 5,30,940 मते मिळाली होती। बारामतीत दोन्ही वेळेच्या निवडणुकीत किमान 1 लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत। आता 2024 मध्ये जर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली आणि जर विजय शिवतारे यांनी ही निवडणूक लढवली तर 1 लाख मते कमी होतील, ज्याचा फटका अजित पवारांना बसू शकतो। आणि जरी विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवली नाही तरी ते त्यांची मते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने वळवू शकतात, ज्याचा फटका अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच बसू शकतो। म्हणूनच ज्या अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना 2019च्या निवडणुकीच्या आधी तू यंदा कसा आमदार बनतोस ते बघतोच असे सांगत शिवतारे यांचा पराभव केला होता, आता तेच शिवतारे अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे तुमचा उमेदवार खासदार कसा बनतो ते बघतोच असे सांगत आहेत का, हेच यातून प्रतीत होत आहे।